नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी यूट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज दररोज सकाळी 6:30 वाजता आपण 20 प्रश्न पाहत असतो. दररोज प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो. आणि IMP करंट अफेअर असं लक्षात ठेवा. आणि आज 5 जुलै आहे. 5 जुलैचे आपण पाहतोय महत्त्वाचे 20 प्रश्न. ठीक आहे, जो पेपरला येतो 100% मेहनत करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो. कालचा प्रश्न होता, निपाह विषाणूचे जलद निदान करण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली आहे? तर आपली जी नॅशनल व्हायरोलॉजी आहे पुण्यामध्ये त्यांनी विकसित केलेलं आहे. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घानाच्या राष्ट्राध्यक्षाने ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ घाना हा सन्मान कोणत्या नावाने दिला आहे? तर उत्तर आहे ग्रँड ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ घाना या नावाने हा पुरस्कार दिलेला आहे. इन डिटेल पाहूया. ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ घाना सन्मानाची माहिती. तर मोदीजींना आपल्या हा सन्मान 2 ते 3 जुलै 25 रोजी घानाच्या राष्ट्राध्यक्ष जॉन महारामाचे द्वारे अक्रा येथे प्रदान करण्यात आला. हा सन्मान कसा असतो? हा ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ घानाचा ऑफिसर श्रेणीतील मानद राज्य पुरस्कार आहे. घानाचे सर्वोच्च नागरी सन्मान सहसा सितारा आकृती असलेले मेडल, नभसंस्कार आणि 3 रंगाच्या लाल, पिवळा, हिरवा पट्टीद्वारे ऑफिसर घटक दाखविला जातो. कुठल्या कारणामुळे? तर त्यांच्या विशिष्ट राजनैतिक नेतृत्व आणि जागतिक नेत्यांच्या भूमिकेचं कौतुक म्हणून हा सन्मान मोदीजींना देण्यात आलेला आहे. ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना आपल्या देशाचे पंतप्रधान आणि एकूण टोटल पाहायला गेले त्यांना आतापर्यंत 25 देशांचे पुरस्कार मिळालेले आहेत. कुणाला? आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना. ठीक आहे, पुढे आणखी एक म्हणजे मोदी म्हणणं काय होतं? मोदींना हा सन्मान संपूर्ण भारतातील 1.4 अब्ज लोकांच्या वतीने स्वीकारल्याचं सांगितलं आणि युवांवर सांस्कृतिक विविधतेवर भारत घाना मैत्रीवर समर्पित केलं. घाना आणि भारताच्या मैत्रीचे महत्त्व. हा पहिला भारतीय पंतप्रधानांचा घानाला इतिहासातील प्रथम भेट आहे. 30 वर्षांतर भेट आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ होण्यास गती मिळेल. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आजचा दुसरा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील कोणत्या जिल्ह्यात 1900 कोटी रुपयांचा PM मित्रा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? आपण थोडं डिटेल पाहूया आपल्याला, नंतर मग आपलं कोणता जिल्हा आपण तो बघूया. 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील विरुधुनगर येथे PM मित्रा म्हणजे प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड एप्री योजना अंतर्गत एक मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यास 1900 कोटीची मंजुरी दिली आहे. PM मित्रा टेक्सटाईल पार्क विरुधुनगर तामिळनाडू येथे सुरू झाला. घोषणा जून-जुलै 25 मध्ये. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 1900 कोटी आणि स्थळ विरुधुनगर, जिल्हा तामिळनाडू. ओके, आणखी काय डिटेल? उद्दिष्ट काय? वस्त्र उद्योग शाखेतील सर्व टप्पे स्पिनिंग, विविंग, डाईंग, प्रिंटिंग, गारमेंटिंग एकाच ठिकाणी आणणे. PM मित्रा योजना काय आहे? 21 मध्ये सुरू झालेली योजना भारतभरात 7 टेक्सटाईल पार्क्स, मेक इन इंडिया, रोजगार निर्मिती आणि निर्यात वाढीचे उद्दिष्ट या पार्कमुळे अपेक्षितला. 1 लाखाहून अधिक रोजगार, निर्यात वाढ आणि स्थानिक MSME साठी संधी. मग याचं उत्तर काय मित्रांनो? तर बघा, टेक्सटाईल कुठे सुरू झाला? विरुधुनगर इथे सुरू झालेला आहे. ठीक आहे, चलो. तिसरा प्रश्न, समृद्धी जात निरीक्षक मोहीम शीप ऑब्झर्व मिशन कोणत्या गटाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे? इन डिटेल बघूया आपण. समुद्र जहाज निरीक्षक मोहीम, इंग्रजीत कॉल ॲट सी शिप ऑब्झर्व मिशन. समुद्री जहाज निरीक्षक मोहीम आणि इंग्रजीत कॉड ॲट सी शिप ऑब्झर्व मिशन असे म्हणतात. हा कार्यक्रम 30 जून 25 रोजी सुरू करण्यात आला, ज्यात प्रत्येक देशाचे भारत, जपान, USA, ऑस्ट्रेलिया 2 कॅप्टन अधिकारी आणि उमर ऑफिसरसह युनायटेड स्टेट कोस्ट गार्डच्या जहाजावर USCGS है ना सामील झाले. आपण डिटेल पाहूया, अजून काय पॉईंट आहे. ठीक आहे, ही बघा लक्षात ठेवायची गोष्ट आहे. विल्मिंग्टन डिक्लेरेशन है ना, ठीक आहे, अंतर्गत आहे, ज्याची घोषणा सप्टेंबर 24 मध्ये क्वाडने केली होती. भारताच्या बाजूने हा कार्यक्रम सागर, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन धोरणात येत असून INDO म्हणजे पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्ह
IPOI अंतर्गत देखील याचे महत्त्व आहे. बघा डिटेल सांगतो एकदम की भारताच्या बाजूने हा कार्यक्रम सागर नावाने आहे आणि जगात कुठल्या कॉड नावाने आहे. कोणी सुरू केला? कॉड देशाच्या कोस्ट गार्ड भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या 4 देशांनी मिळून केला. कधी सुरू झाला? 30 जून 2025. कोठे? USCGC आहे ना. तर जहाजावर, समुद्रातील पथावर, गम कडे लक्षात ठेवा. उद्दिष्ट समुद्री सुरक्षा आहे ना, इंटरऑपरेबिलिटी, डोमेन, कौशल्य वाढवणे आणि विल्मिंग्टन डिक्लेरेशन अंतर्गत याची घोषणा सप्टेंबर 24 मध्ये कॉडने केली होती. माझं उत्तर काय लक्षात ठेवा? सिंपल प्रश्न आहे. KUAD ने केलेली आहे. डिटेल पाहिलं आपण. कॉड ॲट सी शिप ऑब्झर्वेशन, मराठी समुद्री जहाज निरीक्षक मोहीम म्हणतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, यांनी सुरू केलेलं आहे. चलो चौथा प्रश्न पाहतो आपण. 30 जून 25 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने घोषणा केली की सुरिनाम हा अमेझॉन क्षेत्रातील कितवा मलेरिया मुक्त देश ठरला आहे. आपण डिटेल पाहूया. WHO प्रमाणित मलेरिया मुक्त देश प्रमाणपत्र जाहीर. 30 जून 25 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने घोषणा केली की सुरिनाम हा अमेझॉन क्षेत्रातील पहिला मलेरिया युक्त देश ठरला आहे. इन डिटेल. सुरिनामची राजधानी बघा मारिबो, लक्षात ठेवा. चलन सुरिनाम डॉलर. मलेरिया मुक्त म्हणजे काय? WHOच्या निकषानुसार किमान 3 वर्ष देशांतर्गत मलेरियाचा एकही रुग्ण आढळला नसेल तर तो देश मलेरिया मुक्त मानला जातो. पूर्वी मलेरिया मुक्त का झालेली काही देश: अल्जेरिया 2019, चीन 21, अर्जेंटिना 19, एल साल्वाडोर 21, इराण 23, अझरबैजान ताजिकिस्तान 23 मध्ये आणि आता सध्या 25 मध्ये कोणता देश आहे? तर सुरिनाम. आणि हा अमेझॉन क्षेत्रातील पहिला देश ठरलेला आहे, माहीत असावं. ओके, चला पाचवा प्रश्न. रेल्वे प्रवाशांना एकाच ठिकाणी सेवा देणारा रेल वन ॲप कोणी सुरू केला आहे? आपण डिटेल पाहूया. रेल्वे सेवांमध्ये डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2 जुलै 25 रोजी रेल वन मोबाईल ॲप लॉन्च केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2 जुलै 25 रोजी रेल वन मोबाईल ॲप लॉन्च केले. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त हे ॲप लॉन्च केले. कोणी केलं? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन 6वा. कोणत्या देशाने ग्रीन हाऊस गॅसेस आणि वॉटर सायकलसाठी ग्लोबल ऑब्झर्वेशन सॅटेलाइट सुरू केले आहे? आपण डिटेल पाहूया. AMSR3 पाण्याच्या चक्राशी संबंधित मापन, जसे समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान, चुरण, वातावरणातील पाणी इत्यादी करण्यासाठी मायक्रोवेव्ह स्कॅनिंग रेडिमीटर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आणि काय सांगता येईल कोणी कोणत्या देशाने सुरू केलं असं आपल्याला सिंपल असा प्रश्नोच्चाराने याचं उत्तर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण की हा प्रश्न खूप सुंदर आहे. प्रश्न सुंदर इन द सेन्स काय की प्रश्नामध्ये एक खासियत आहे की बाबा ग्रीन हाऊस गॅसेस आणि वॉटर सायकलसाठी ग्लोबल ऑब्झर्वेशन सॅटेलाइट सुरू केलेलं आहे. तर ते कोण केलंय? जपान देशाने केलेलं आहे. 7वा प्रश्न. सी फ्लड्स म्हणतात. पूर्वसूचना प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर भारतीय तटरक्षक दलाने सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा. कोणी सुरू केली आहे? भारतीय तटरक्षक दल. आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल. सी फ्लड्स पूर अंदाज प्रणाली भारतीय तटरक्षक दलाने इंडियन कोस्ट गार्ड्सने सुरू केली आहे. तपशील पूर्ण नाव कोस्टल फ्लोड वॉर्निंग सिस्टीम, सी फ्लोस म्हणतात किंवा त्याला मराठी सी फ्लड्स म्हणतात. उद्दिष्ट समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या भूभागामध्ये पुराची अचूक पूर्वसूचना देणे. विकास ही प्रणाली राष्ट्रीय दूरदर्शन संशोधन संस्था, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर NRSC आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. लाभ किनारी भागातील लोकसंख्येला सुरक्षेसाठी सतर्क करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत करते, लक्षात ठेवा. ठीक आहे, पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. कोणी सुरू केले? भारतीय तटरक्षक दलाने सुरू केलेलं आहे. ठीक आहे, ओके. 7वा प्रश्न खूप खूप महत्त्वाचा, कारण की असा प्रश्न येतो आणि तो आपल्याला प्रॉपरली उत्तर सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, ओके. 8वा. सूर्यमुखी देवी यांच्या वयाच्या 85 वर्षी निधन झाले. ते कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित होते? आपण डिटेल पाहूया. सूर्यमुखी देवी मणिपूर शास्त्रीय नृत्यशैलीच्या एक प्रतिष्ठित नृत्यगण्य होत्या. त्यांचा जन्म मणिपूरमध्ये झाला होता. त्यांनी मणिपुरी नृत्यांच्या प्रसार आणि संवर्धनासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी अनेक पिढ्यांना प्रशिक्षण दिले. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मंचावर आपली कला सादर केली होती. त्यांच्या योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि वयाच्या 85 वर्षी निधन झाले. भारतीय शास्त्रीय
नृत्यसृष्टीसाठी एक मोठी हानी मानली जात आहे. तर ते कोण होते? मणिपुरी नृत्याशी संबंधित होते. त्यांचं नाव काय? सूर्यमुखी देवी. लक्षात ठेवा. 9वा प्रश्न. द लकी वन्स या पुस्तकासाठी 25वा शक्तिबट पुरस्कार कोणाला देण्यात आला? इन डिटेल पाहूया. संयुक्त राष्ट्राच्या शक्तिबट पुरस्कार 25 साली द लकी वन्स या पुस्तकासाठी झरा चौधरी यांना प्रदान करण्यात आला. 25वा शक्तिबट पुरस्कार झरा चौधरी यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तक द लकी वन्स साठी देण्यात आलेला आहे. तो उत्तर कोण आहे? झरा चौधरी. 10वा प्रश्न. संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे? ठीक आहे, आपण थोडं डिटेल पाहूया. आपण लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्र महासभेने 29 हे वर्ष आंतरराष्ट्रीय लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे. या घोषणेचा उद्देश म्हणजे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहांचा धोका ओळखणे आणि ग्रह संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे, अंतराळ शास्त्रज्ञ संस्था आणि सामान्य लोकांमध्ये समन्वय वाढवणे, अशा संभाव्य धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या उपाययोजना प्रोत्साहन देणे. ही घोषणा ओपोफिस या धोकादायक लघुग्रहांच्या 29 मध्ये पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणाऱ्या घटना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. ठीक आहे, ओके. मग काय कधी होणार आहे? 2029. लक्षात ठेवा. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा 29 हे वर्ष. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन 11वा. इटलीतील संशोधकांनी अलीकडे सादर केलेल्या जगातील पहिल्या जेट चलित उडणाऱ्या ह्युमनाइड रॉबोटचे नाव काय आहे? मित्रांनो, आपण हा इटलीचा काल प्रश्न घेतला होता, पण राहिला होता की बाबा त्या रॉबोटचं नाव, त्या नाव काय? तर लक्षात ठेवा IRON कब MK3 हे त्याचं नाव आहे. आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. 12वा. भारतातील पहिले स्वदेशी फोटोनिक रडार खाली कोणी विकसित केले आहे? तर ते DRDOने विकसित केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDOने देशातील पहिले फोटोनिक रडार विकसित करून भारताने एक मोठी तांत्रिक प्रगती साधली आहे. ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे जी वस्तू शोधण्यासाठी पारंपरिक रेडिओ लहरीऐवजी प्रकाशाचा वापर करते. लक्षात ठेवा, रेडिओ लहरीऐवजी प्रकाशाचा वापर करतात. पुढं रग्बी प्रीमियर लीग 25 पहिली आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती, ज्याचे विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकले आहे? तर ती मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. 14वा. US ओपन BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? आयुष शेट्टी ठरलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केले आहे? ठीक आहे, तर गोरखपूरमध्ये केलेले आहे. लक्षात ठेवा. पुढचा 16. जागतिक क्रीडा पत्रकार दिन 25 कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? तर तो 2 जुलैला साजरा करण्यात येतो. 17वा. भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले? तर ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहे भारताने. कोणते? ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहे. 18वा. भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा कोणत्या राज्यात बांधले गेले आहे? तर पंजाब मध्ये बांधले गेले आहे. 19वा प्रश्न. आदि कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर आदिवासी मंत्रालयाने सुरू केला आहे. आणि 20वा प्रश्न. तेलंगणामध्ये अलीकडे झालेल्या औषध कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी किती भरपाई जाहीर केली आहे? तर उत्तर आहे 2 लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे. आणि आजचा प्रश्न. सी फ्लड पूर अंदाज प्रणाली कोणी सुरू केली आहे? ऑप्शन द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, CR पाटील, वरीलपैकी सर्व. आपल्याला उत्तर सांगायचे की याचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्रहो, उद्या रविवार संपूर्ण रिव्हिजन लेक्चर आपण पाहत असतो आणि प्रत्येक रिव्हिजन लेक्चरला आपल्याला खूप महत्त्वाचं, कारण की संपूर्ण 1 वीकचं पूर्ण आपण रिव्हिजन घेतलं सिंगल लाईन क्वेश्चन, तर आपल्याला त्याचा खूप मोठा बेनिफिट होतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच वेळी याच टाइम रोजी आपण भेटू. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.